धिटाच्या हृदयाला दरारून घाम फुटावा अशी ती एक भयानक रात्र होती. गोव्यातील एका प्रसिद्ध प्राचीन किल्ल्याच्या तटबंदीवर बसून आम्ही समोर खाली पसरल्या अथांग निळाईकडे बघत होतो. आम्ही बसलो होतो तो कडा जवळजवळ 80-90 फूट उजव्या बाजूला पसरत गेला होता आणि कड्यापासून पाण्यापर्यंत सरळ ड्रॉप होता. 50-1 फूट तरी खोल. सांज वेळ झालेली होती. सूर्य हळूहळू दूरवर दिसणाऱ्या क्षितिजावरील पाण्यावर टेकला होता. चमचमणारे पाणी डोळ्यात खुपत होते. सर्वत्र तांबूस सोनेरी रंगाची उधळण होत होती. क्षणाक्षणाला रंग बदलत होते. दिवस संपून रात्र सुरू होण्याच्या काठावर रंगलेला एक अद्भुत सोहळा आमच्या डोळ्यासमोर उलगडत होता. दिवसाचे पक्षी घराकडे जाण्याच्या जलदीत होते. समुद्र गरुड शिल्लक पाण्यात काही भक्ष्य दिसते का हे बघत शेवटची फेरी मारत होते. उडताना त्यांनी तारस्वरात मारलेली शीळ आमच्या कानावर पडत होती. दिवसभरात उन्हाळलेल्या घामेजलेल्या शरीरावर आता आल्हाददायक खारे वारे अलगद फुंकर घालत होते. खाली पलीकडे जरा दूरवर असणाऱ्या पुळणीवरील नारळाची सुरूची झाडे वाऱ्यावर डोलत होती. कड्याच्या खाली समुद्राचं थैमान सुरू होतं. मोठमोठ्या लाटा खडकावर येऊन आपटत होत्या. त्यांचा आवाज वरपर्यंत येत होता. धोका पत्करून खाली वाकून बघितलं तर त्याचे रौद्र रूप दिसत होते. छातीत धडकी भरवत होते. इथून जर पाय घसरलाच तर काय होईल हा विचार मनात थरकाप उडवून जात होता. दूर समुद्रात मच्छीमारांची नाव चाललेली दिसत होती. त्यावरील दिवा लागलेला दिसत होता. आम्ही बसलो होतो त्याच्या उजव्या बाजूस दूर अंतरावर काही इमारती दिसत होत्या. आम्ही येताना त्याच मार्गाने आलो होतो. त्यावेळी त्या बघितल्या होत्या. त्या खूप जुन्या असणार. आता भग्न अवस्थेत त्या कशाबशा उभ्या होत्या. त्याच्या आकारावरून पूर्वी तिथं एखादं चर्च असावं हे कळत होतं. मागच्या बाजूस असणारी सिमेंट्री कब्रस्तान बघून त्याची पुष्टी होत होती. हळूहळू सूर्यास्त झाला. सांज वेळ होऊन अंधार पडला. आम्ही उतरलो होतो ते होमस्टे जवळच्या गावात होते. आमच्याकडे भाड्याने घेतलेली मोटरसायकल असल्यामुळे लवकर परत जाण्याची घाई अशी नव्हती. निवांत बसून आम्ही तिथली शांतता पिळून घेत होतो. अशी संधी शहरात कधीच मिळत नव्हती. अंधार पडल्यामुळे मगाशी चमचमणाऱ्या निळ्या पाण्यावर काळा रंग चढला होता. दूर दिसणारी नाव नजरेआड झाली होती. खालच्या दूरवरच्या पोनी शेजारील गावात दिवे लागले होते. 8:30 वाजत आले होते. चंद्रोदय झाला होता. शांतता अधिकच दाट झाली होती. खाली खडकावर आपटणाऱ्या लाटांचे आवाज आता जास्तच तीव्रतेने आमच्या कानावर पडत होते. खाऱ्या पाण्याचा एक टिपिकल वास नाकाला जाणवत होता. तो सारा प्रदेश आता चंद्रप्रकाशात न्हाऊन निघाला होता. आता निघूया म्हणून उठत असताना आमचं लक्ष उजवीकडे जातं. त्या भग्न चर्चवर जवळून पडणारा प्रकाश स्पष्टपणे दिसत होता. कोणीतरी हातात दिवे घेऊन भग्न इमारतीच्या मागच्या सेमेट्रीच्या बाजूने आमच्याच दिशेने येत होतं हे दिसत होतं. टॉर्चच्या उजेडात 2 मानवी आकृत्या चालत निघाल्या होत्या असं वाटत होतं. स्पष्ट असं दिसत नव्हतं पण त्यांचे पांढरे कपडे घातले असावेत असं वाटत होतं. आम्ही बघत असतानाच त्या आकृत्या आम्ही बसलो होतो त्या कड्याच्या दुसऱ्या टोकाला जाताना दिसल्या. आम्ही विचार करू लागलो, ह्या वेळेला असे त्या कड्यावर कोण बरे जाईल आणि कशाला. पण असतील कोणी आमच्यासारखेच प्रवासी असे आम्ही मनाची समजूत काढतो. तरी मी अस्वस्थ होतो. काहीतरी खटकत राहत होतं. त्या आकृती आता अगदी कड्याच्या टोकाला पोचल्या असतात. आम्ही त्यांना जोरात हाक मारतो. त्यांना सावध करायचा आमचा उद्देश असतो. पण त्यांचे आमच्याकडे लक्षच नसावे, कारण आमच्याकडे वळून बघत देखील नाहीत.
अचानक त्या दोन्ही आकृत्या दिसेनाशा होतात. त्याचबरोबर अंधारातील दिव्यांचा जो थोडा प्रकाश असतो तो देखील लुप्त होऊन तो सारा भाग अंधारात बुडतो. आम्ही अवाक होऊन बघत होतो. काहीतरी अघटित झाले होतं. आम्ही पुढे कड्याच्या दिशेने धावलो. त्यांना काही अपघात वगैरे झाला का ते बघत होतो. मगाशी त्या आकृत्या जिथे उभ्या होत्या तिथं जाऊन बघितलं तर कोणीच नव्हतं. घाबरत पुढे वाकून बघितलं तर खडकावर आदळणारे फेसाळणारे खवळलेले पाणी चंद्रप्रकाश दृष्टीस पडलं. अचानक मला एक वेगळीच जाणीव झाली. भीतीची हलकी लाट अंगावरून गेली आणि मनाचा थरकाप उडाला. मानेवरचे केस उभे राहिले. आम्ही धावतच बाईकजवळ पोचलो. जास्तीत जास्त लवकर आपण ह्या भागातून गेलं पाहिजे ही जाणीव होती. मी बऱ्याच किका मारत होतो पण गाडी सुरू होत नव्हती. अंगातून घामाच्या धारा वाहत असताना अचानक मोटरसायकल सुरू झाली आणि आम्ही वाघ मागे लागल्यासारखे सुसाट निघालो. आमचा परतीचा रस्ता त्या चर्चवरूनच जात होता. बाईकवरून जाताना मी त्या चर्चच्या इमारतीकडे बघितलं. तिथं कोणीच नव्हतं. तिथं कोणाचं अस्तित्व नव्हतं. वेगात आम्ही गावाचा रस्ता पकडला. आम्ही वाडीतल्या ज्या घरात उतरलो होतो तिथं पोचल्यावर जीवात जीव आला. जेवताना मन लागत नव्हतं. सारखा विचार मनात येत होता, आपण नक्की काय बघितलं? त्या दोन मानव सदृश्य आकृत्या कोणाच्या होत्या? त्या कड्यावरून कुठं गेल्या? खाली खडकावर फेसाळत्या पाण्यावर पडल्या तर नाहीत ना? त्या आकृत्या एकदम अदृश्य कशा झाल्या असाव्यात हे माझं मन आणि मेंदू पोखरत होतं. त्या रात्री आम्हाला नीट झोप लागली नाही. मधूनच दचकून जाग येत होती. सकाळी उठल्यावर चहा घेताना घरचे मालक म्हणाले, कसे आहात? इथं कसं वाटतं? जेवण आवडलं का? चौकशी करत होते. मी त्यांना काल घडलेला प्रसंग सांगितला. तो ऐकत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. एक मोठा श्वास घेत ते म्हणाले, अरे बापरे, म्हणजे तुम्हाला त्या दिसल्याच तर? त्या म्हणजे? मी त्यांना प्रतिप्रश्न केला. अहो, बऱ्याच वर्षापूर्वीची कहाणी आहे. तुम्ही जे चर्च पाहिलं ते तेव्हा वापरात होतं. काही नन्स आणि पादरी तिथं राहायचे. त्या काळी हे गाव पोर्तुगीजांच्या ताब्यात होतं. गावात कोणाचा मृत्यू झाला तर त्या चर्च आवारातील कब्रस्तानात त्यांना पुरलं जायचं. एकदा असे काहीतरी घडलं ज्यामुळं तिथल्या दोन नन्सनी तुम्ही ज्या कठड्यावरून बसला आहात म्हणता त्यावरून खाली खवळत्या पाण्यात उड्या घेऊन आपलं जीवन संपवलं होतं. काही वर्षांनी पोर्तुगीज गेले. पादरी, नन्स सारे निघून गेले. चर्च आणि सेमेंट्रीचे अवशेष तेवढेच तिथे शिल्लक राहिले. त्यानंतर गावातील लोकांना त्या नन्स रात्रीच्या वेळी हातात दिवे घेऊन त्या भागात हिंडताना दिसल्या होत्या. अजूनही दिसतात अशी वदंता आहे. बरं झालं तुम्ही सही सलामत परत आलात. मालकाचे बोलणं ऐकून आमचा थरकाप उडाला. दुरून येणाऱ्या प्रकाशातील दोन मानवी आकृत्या कड्याच्या टोकाला जाऊन अचानक कशा नाहीशा झाल्या होत्या याचं रहस्य उलगडलं. कड्याकडे जाणाऱ्या नन्स आणि अंधारातले दिवे डोळ्यासमोर दिसू लागले आणि अंगावर सरकन काटा उठला.